लोकसभेला कार्यक्रमच केलाय. ही मोहीम जर शेतकऱ्यांना आपण घेतली तर शेतकऱ्यांच्या पायावर लोळून घेतली हे करावंच लागणार आहे. फडणवीस साहेब हमेशाच मराठ्यांचा अपमान करणारे बनवणारे शेतकऱ्याला कधी सुखी दिवस होऊ देणार नाही. म्हणून शेतकऱ्यांना सुद्धा झटका दाखवणं गरजेचं आहे. आणि माझं एक शेवटचं म्हणणं आहे, शेतकऱ्यांनी स्वतःची लढाई स्वतः हातात त्याच्याशिवाय सुखी दिवस आपल्याला उगूच शकत नाही. आपली लढाई आपण हातात घ्या. माझ्यावर विश्वास ठेवू नका, पण नेत्यावर ठेवू नका, काहीही खरं नाही यांचं. बच्चू कडूंनी हे आंदोलनाचं नेतृत्व केलं, मात्र बच्चू कडू काही दिवसातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले दिसतील असं म्हटलंय राणा यांनी, रवी राणा यांनी. म्हणजे मला माहिती बातम्याचा परंतु एक गोष्ट तरी शेतकऱ्यांना सरकारने पसंत तुम्ही मदत कधी देणार जीवन. मी नागपूरचं आंदोलन म्हणत नाही, आंदोलक म्हणत नाही, नेतृत्व करणारे म्हणत नाही. मी म्हणतोय शेतकऱ्यांना पुन्हा एकदा डाव फडणवीस साहेबांनी साधला, पद्धतशीर फसवलं. आता माझा आत्ता दुखतोय सांग, मला आत्ता दाखवण्यात नाही आलं का 6 महिन्यांनी नेलं जगन. तसंच शेतकऱ्यांना आज मदतीची गरज आहे. आज त्याचं रान होऊन गेलं, पीक होऊन गेलं, त्याच्या लेकराबाळाच्या तोंडात घास येणार होता, तो गेला. दिवाळीच्या दिवशी गोड अन्नाचे 2 घास, सोयाबीन विकून कापूस विकून आम्ही त्याला गोड घास देणार होतो, कपडे घेणार होतो, सगळं वावलं. आता मदतीची गरज आहे फडणवीस साहेब. तुमच्या बोलबच्चननं, तुमच्या आश्वासनानं आमच्या शेतकऱ्याचं पोट नाही भागलं. शेतकऱ्यांना 100% फसवलं आहे. आत्ता कर्जमुक्तीची गरज आहे, आत्ता नुकसान भरपाईची गरज आहे अर्जंट. आत्ता पीक विम्याचे ट्रिगर सुरू करणं गरजेचं आहे. म्हणजे 3 वर्षे जरा काढलेली त्यांची ती माघारी येतील. तुम्ही ते सगळं सोडून दिलं. 6 महिन्यांनी करू आणि 1 वर्षाने करू. 1 वर्षानं काय करायचं आणि त्या कार्यात काय राहण्याचं काय खरं आहे. मी तर म्हणतो ती समिती भमिती ना ती पहिली रद्द करा. समित्या माहीत की पुण्य बघितले 2 वर्षात इतक्या समित्या आल्या फुकट गेल्या नुसत्या वाचित्याच. ते पुढच्या मोड्या त्यांच्या बसलेल्या पण त्यांनी का वाचिलं नाही पाटील. पण सगळं खोटं आहे. कुठेतरी तुम्ही म्हणताय सरकारने फसवलं, मात्र दुसरीकडे बच्चू कडू आता विजयी सभा घेत आहेत, आम्ही जिंकलो अशा पद्धतीची वक्तव्य करतायत, त्याकडे कसं बघता? मी ना बोललो बच्चू भाऊंबद्दल, ना शेट्टे साहेबाबद्दल, ना तुपकर साहेबाबद्दल, ना त्यांच्या कोण येत आणखी त्यांच्याबद्दल काय नवले साहेब यांच्याबद्दल बोललो. मी काय सांगतो, शेतकऱ्यांना फडणवीस साहेबांनी योग्य वेळेस हिनवलं. हीच आधार द्यायची आम्हाला गरज होती, दिला नाही. करेक्ट कार्यक्रम केला शेतकऱ्याचा फडणवीस साहेबांनी. ते लढले, कोणीतरी पुढे येऊन लढतंय, नाव तरी आपल्यात कोर्ट होता. त्याच्यापेक्षा शेतकऱ्यांनी शेतकऱ्याची लढाई हातात घ्या, ही सगळ्यात मोठा मंत्र. 30 जूनचं अल्टिमेटम तुम्हाला मान्य आहे का? आणि त्या पद्धतीने काही असेल तर तुम्ही काही वेगळा लढा उभारण्याची आता काय पंचायत